नमस्कार, मी तन्मय भावे. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भगवानगडावरील सप्ताहाला प्रारंभ. लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या शिवाय पहिला सप्ताह. सोहळ्याच्या सांगतेला लाखो भाविक घेणार भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन. 20 क्विंटल खव्याच्या गुलाबजामुनचं भाविकांना वाटप. अहमदनगर जिल्ह्यातील प्रति जेजुरी येथील कोरटण खंडोबा यात्रेला सुरुवात. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषणा. कोरटण खंडोबा परिसर दुमदुमला. जोगपीठ हत्याकांडातील सर्व निधी जप्त करण्याचे पोलिसांचे आदेश. सर्व बँकांना पोलिसांनी केला पत्रव्यवहार. जिल्हा नियोजन समितीचं मतदान पडलं पार. भारतकुमार नाहटांची नियोजन समितीवर निवड. नेवासातील पटेल खून प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा. न्यायालय स्थापनेपासून जन्मठेपेची पहिलीच शिक्षा. राम शिंदे महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री, उद्या नगरमध्ये त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रम षडयंत्र रचून पोलीस खातं SP YD पाटील आणि पुढे काळेसाहेब लष्कर साहेब यांनी आरोपी संगनमत करून दादाभाऊ कळंकर वैभव लांडगे यांचा कुस्तीचा कार्यक्रम होता. कुस्तीच्या कार्यक्रमाला त्यांना आयोजन केलं होतं आणि आरोपी फरार असताना एखाद्या 420 गुन्ह्यामध्ये त्याच्यात फिर्याद देणारा माणूस सरकारी अधिकारी ती फिर्याद अपराधापूर 420 गुन्हा दाखल केलेला अशी फिर्याद दाखल आहे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी केली. तरी आत्तापर्यंत यांनी त्यांना अटक केलं नाही. मी माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांना विचारलं ते त्यांनी मला सांगितलं अटकपूर्व जामीन घेतला. पण माझ्या असं लक्षात आलं मी थोड्या काळाने कोर्टात माहितीच्या अधिकारात अर्ज टाकला. यांनी अटकपूर्व जामीन घेतला का? त्यांनी सांगितलं अटकपूर्व जामीन नाही घेतला. म्हणून मी खालच्या कोर्टात सोमोटो म्हणून हजर झाले असेल म्हणून मी तिथं अर्ज दिला. त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलं. पोलीस स्टेशनने त्यांना पत्र दिलं अटकपूर्व जामीन नाही घेतला आणि मला सांगितलं अटकपूर्व जामीन घेतला. अटकपूर्व जामीन नाही घेतलं तर मग यांनी षडयंत्र रचलं. राज्यमंत्रीला यांनी कुस्तीच्या स्पर्धेला बोलवलं. हे SP ला माहीत असतं नाही. SP ने त्या आरोपींना अटक केली नाही. त्याच्या 10 वर्षे सजा आहे. यांनी अटक नाही केली मग राज्यमंत्री कार्यक्रमला आले. आमचे BJPचे कोणतेच मंत्री आले नाही. यांनी गृह राज्यमंत्री आपल्या नगर जिल्ह्याचा नको, कारण गृह राज्यमंत्री इथं असलं म्हणजे 8 दिवसाला 15 दिवसाला महिन्याला दौरा राहील नगरमध्ये. दौरा असल्यावर कुणी निवेदन घेऊन जाणार म्हणजे इथल्या SP ला यांना डोक्याला ताप होईल. म्हणून यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संघ हात मिळवणी करून हे मंत्री नको म्हणून षडयंत्र रचलं. या कार्यक्रमाला त्यांना उपस्थित राहून दिलं. नाही तर यांचं काम होतं तुम्ही उपस्थित राहू नका, हे आरोपी फरारी आहे. यांनी त्यांना अटक करणं पाहिजे नव्हतं. साई मंदिरात 31 डिसेंबरमुळे भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे. वर्षभरात देवस्थानच्या गंगाजळीत 18 कोटी रुपये सशुल्क VIP पासेसद्वारे जमा झाले आहेत. शिर्डी येथल्या साई संस्थानच्या मंदिराला गेल्या वर्षभरात जनसंपर्क कार्यालय आणि ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून जवळपास 9,92,000 भाविकांनी सशुल्क दर्शन आणि आरतीचा लाभ घेतलाय. याद्वारे संस्थानला तब्बल 17,92 लाखांचं उत्पन्न मिळालंय. तर जनसंपर्क कार्यालयामार्फत 4,40,000 VIPंनी मोफत दर्शनाची संधीही साधली आहे. गर्दी व्यवस्थापनाच्या हेतूनं संस्थांनं जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात येणारे VIP दर्शन पासेस शनिवार, रविवार आणि 7 दिवसांच्या 4 आरत्या सशुल्क केल्या होत्या. या सुविधांमध्ये काकड आरतीसाठी 500, अन्य आरत्यांसाठी 300 तर दर्शनासाठी प्रत्येकी 100 रुपये देणगी स्वरूपात आकारले जातात. वर्षभरात ऑनलाईन पासेस काढून 5,97,000 भाविकांनी सशुल्क दर्शन आणि आरतीचा लाभ घेतलाय. यातून संस्थानला 10,38 लाखांचं उत्पन्न मिळालंय. तर संस्थानच्या जनसंपर्क कार्यालयामार्फतही 3,95,000 भाविकांना VIP पासेस सशुल्क देण्यात आले. याद्वारेही संस्थानला 7,53 लाखांचं उत्पन्न मिळालंय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. श्री क्षेत्र भगवानगडावर भगवान बाबांचा सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडतोय. तब्बल 1 लाख भाविकांच्या जेवणाची व्यवस्था इथं करण्यात आली आहे. भगवानगडावर त्यासाठी 20,000 किलो गुलाबजाम तयार करण्यात आले. 6 जानेवारी रोजी या यात्रोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. वारकरी संप्रदायातील श्री संत भगवान बाबा यांच्या समाधीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भगवानगड इथं नुकताच सप्ताहास प्रारंभ झालाय. पहिल्याच दिवशी भाविकांनी भगवानगडावर प्रचंड गर्दी केली. गुरुस्थानावरील महंत शिवाजी महाराज नारायण गडकर यांच्या कीर्तनानं सप्ताहाचा प्रारंभ झाला. या सप्ताहाची समाप्ती 6 तारखेला भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं होणार आहे. भगवान बाबाचं
सामाजिक कार्य मोठं आहे. 5 जिल्ह्यामध्ये फिरून त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. व्यसनमुक्ती सगळ्यात महत्त्वाची ती त्यांनी केली. पहिली शाळा पहिला डॉक्टर वकील बाबांनी तयार केला. आध्यात्मिक शास्त्रात लोकांची प्रवृत्ती व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले. आजचा तर चमत्कार ते 20 क्विंटलचे गुलाबजाम आहेत. लोकांनी खाऊन घरी दिले महाप्रसाद म्हणून तरी चालेल. आणि गरीब जनतेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे की श्रीमंताच्या घरात जे खायला मिळतं तेच 7 दिवस लोकांना मिळावं अशी माझी इच्छा असल्यामुळं राजस्थानी कारागिरांना त्यांच्या माध्यमातून आपण हा सगळा स्वयंपाक करतोय की महाप्रसाद असावा पण तो रुचकर पण असावा याच्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या सप्ताहाच्या काळामध्ये भाविकांना अन्नछत्रामध्ये अन्नदान होणार आहे. पहिल्याच दिवशी अन्नदानामध्ये 20 क्विंटल खव्याचे गुलाबजाम होते, तर हा खवा खास कुंथलगिरी इथनं मागवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी इथे मोतीचूर लाडूचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. दररोज गोड अन्नाबरोबरच भाजी भाकरी आमटी हा मेनू देखील भाविकांना प्रसाद म्हणून मिळणार आहे. या सप्ताहात भगवानगडाच्या परिसरातील गेवराई, शिरूर तालुक्यांच्या गावातील 2000 स्वयंसेवक म्हणून काम करणार आहेत. या सप्ताहात सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भागवत कथा आणि संध्याकाळी हरिकीर्तन असा दैनंदिन कार्यक्रम होणार आहे. भगवानगडावर पहिल्यांदाच गुलाबजामुनची पंगत भगवानगडावर झालेली आहे. कुठल्याच सप्त्यामध्ये आजपर्यंत झालेली नव्हती. भरपूर मनसोक्त गुलाबजामुन लोकांना खायला मिळाली. बऱ्याच ठिकाणी मी सप्ताहाला जातो. प्रत्येक महिन्याची भगवानगडाची वारीसुद्धा करतो. पण गुलाबजामुनच्या पंक्ती आत्तापर्यंत कुठल्याच घातल्या नव्हत्या. ही भगवानगडावर पंगत घातली गेली. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. श्री क्षेत्र कोरठण खंडोबाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे दर्शनासाठी येतात. प्रतिजेजुरी असं महात्म्य असलेला आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या पारनेर तालुक्यामधील पिंपळगाव रोठा इथल्या स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचा पौर्णिमा वार्षिक यात्रा महोत्सव सोमवारपासून सुरू होतोय. 5 ते 7 जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात इथं यात्रोत्सव भरणार आहे. यात्रेची सांगता मानाच्या काठ्यांची शासकीय महापूजा होऊन काठ्यांच्या देवदर्शनानं होणार आहे. यात्रोत्सव काळामध्ये श्री खंडोबा मंगलस्नान पूजा, चांदीच्या सिंहासनाचं आणि चांदीच्या उत्सव मूर्तीचं अनावरण होणार आहे. त्याचप्रमाणे अभिषेक, महापूजा, महाआरती होऊन भाविकांसाठी यात्रेतील दर्शनासाठी मंदिर खुलं होईल. इथं दिवसभर तळीभंडार आणि देवदर्शन चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे यात्रा काळामध्ये श्री खंडोबाच्या पालखीची छबिना मिरवणूक विविध ठिकाणी निघणार आहे. हा छबिना मंदिर पायऱ्यांवरती येऊन मिरवणुकीची सांगता होईल. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेत 5 लाखांवर यात्रेकरू कुलदैवत श्री खंडोबा देवाची भक्ती परंपरा म्हणून खोबरं तळी भंडार करून भंडार खोबऱ्याची हा संपूर्ण यात्रा उत्सव शांततेत संपन्न होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी, पोलीस आणि देवस्थानला सर्वांनी सहकार्य करावं असं निवेदन प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार भावले, पोलीस निरीक्षक जांभळे, देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष रामदास मुळे, सरचिटणीस शांताराम खोसे, खजिनदार बन्सी ढोमे, सरपंच वंदना झावरे, उपसरपंच राजाराम पुंड, सर्व विश्वस्त, ग्रामस्थ आणि मुंबईकर ग्रामस्थ यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पेमराज सारडा कॉलेजमध्ये प्राध्यापकाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणारा फरार आरोपी पोलिसांनी गजाआड केला. गुन्हा घडल्यापासून हा आरोपी फरार होता. तोफखाना आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं केलेल्या संयुक्त कारवाईत त्याला अटक करण्यात आली. महिनाभरापूर्वी पेमराज सारडा महाविद्यालयात एका प्राध्यापकाच्या डोक्याला पिस्तूल लावून महाविद्यालयात दहशत माजवणारा अक्षय भाऊसाहेब उनवणे याला तोफखाना पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी श्रीरामपूरमध्ये अटक केली आहे. सारडा महाविद्यालयाच्या आवारात काही मुलांची भांडणं सुरू होती. त्यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला होता. याचवेळी अक्षय उनवणे यानं पिस्तूल काढून प्राध्यापकाच्या डोक्याला लावलं. तसंच पिस्तूल घेऊन महाविद्यालयाच्या आवारात दहशत माजवली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न करणं आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणं याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर उन्नवणे फरार झाला होता. पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील आणि पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे यांना उन्नवणे हा श्रीरामपूरमधील एका लॉजमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून उन्नवणे याला मंगळवारी ताब्यात घेण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश वाघ, पोलीस नाईक सुरेश डाके, शब्बीर शेख, पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम, राहुल राठोड, बंडू भागवत यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जवखेड तिहेरी हत्याकांडानंतर जाधव कुटुंबाला मिळालेल्या सहानुभूतीमुळे या कुटुंबाला विविध राजकीय पक्ष आणि समाजानं तब्बल 1 कोटी रुपयांची मदत दिली आहे. मात्र हे हत्याकांड या कुटुंबातल्या सदस्यांनीच घडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयानं हे पैसे जप्त करण्याचे आदेश दिलेत. त्यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. 20 ऑक्टोबर रोजी घडलेल्या जवखेड येथील दलित हत्याकांडातील फिर्यादीच आरोपी निघाल्यानं शासकीय आर्थिक मदत, विविध राजकीय व्यक्ती आणि हितचिंतकांकडून सहानुभूतीपुटी मिळालेल्या जवळपास 1 कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथडी न्यायालयानं पोलिसांना दिलेत. तसंच संबंधित बँक खाती गोठवण्याचे आदेशही न्यायालयानं यावेळी दिले आहेत. गुन्ह्यामध्ये आरोपी नंबर 3 याला 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिल्यानंतर मेहरबान न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढलेले आहेत. तसेच या मयतांच्या नातेवाईकाला जे अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत मदत शासनाने केलेली होती ती सर्व मदत तपासी अधिकाऱ्यांना ज्या नातेवाईकांना मदत मिळाली होती ती संपूर्ण मदत मेहरबान कोर्टाने आयोला बँकेचे खाते सील करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते संपूर्ण अहवाल कोर्टामध्ये त्यांनी आलेल्या रकमांचा विड्रॉल केलेल्या रकमा त्यांचा संपूर्ण अहवाल कोर्टामध्ये तात्काळ दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच या तपासाबाबत कोर्टाने लिबरल व्ह्यू घेऊन आतापर्यंत हत्याकांडामध्ये तपास जो झालेला आहे त्याबद्दल आयो आणि तपासी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांवर सुद्धा ताशेरे ओढलेले आहेत. अॅट्रॉसिटीचा कलम लावल्यानं पीडितांच्या नातेवाईकांना सहानुभूतीपोटी जवळपास 1 कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. पोलिसांनी बँक खाती गोठवून ही रक्कम ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयानं पोलिसांना दिलेत. आज या हत्याकांडातील जवखेड केसमध्ये आरोपी नंबर 3 दिलीप जगन्नाथ जाधव याची पोलीस कस्टडी संपल्यामुळे त्याला आज मान्य कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. प्रस्तुतचा दिलीपचा जो रिमांड रिपोर्ट पाहिला तर त्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठल्याही संयुक्तिक कारण त्याला पोलीस कस्टडी द्यायचे नव्हते. म्हणून माननीय न्यायालयाने आज पोलिसांवर तपासी अधिकारी श्री पाटील व IG पर्यंत सगळ्यांवर ताशेरे ओढलेले आहेत आणि या आरोपीला आज काहीतरी पोलिसांना तपासात मदत व्हावी किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रोग्रेस व्हावी म्हणून त्याला 1/1/2015 पर्यंत म्हणजे 3 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं. प्रिय मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन. भिंगार कॅन्टोन्मेंट पंचवार्षिक निवडणूक सन 2015. वॉर्ड क्रमांक 3 मधील काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित सूर्यकांत बनसोडे, तरुण तडफदार, सुशिक्षित व कर्तव्यदक्ष लोकप्रिय उमेदवार सुमित बनसोडे यांचा अनुक्रमांक आहे 5 आणि निवडणूक चिन्ह आहे हाताचा पंजा, हाताचा पंजा, हाताचा पंजा. आणि आपल्या समोर उभा आहे एकमेव सक्षम पर्याय, सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या रूपानं, अर्थात सुमित बनसोडे. अनुक्रमांक 5 आणि निवडणूक चिन्ह हाताचा पंजा, हाताचा पंजा, हाताचा पंजा, हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून सुमित बनसोडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. आपलं अमूल्य मत सुमित बनसोडे यांना, आपलं अमूल्य मत हाताच्या पंजाला, हाताच्या पंजाला मत म्हणजेच विकासाला मत. अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना. अहमदनगर छावणी परिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2015. वॉर्ड क्रमांक 4 मधील लोकप्रिय अपक्ष उमेदवार दीपक रामकिसन वाघसकर यांचा अनुक्रमांक आहे 4 आणि निवडणूक चिन्ह आहे कब्बशी, कब्बशी, कब्बशी. चला बदलूयात भिंगार शहराची आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती. चांगल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गरज हवी आहे चांगल्या प्रतिनिधीची.
प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आपल्या वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार, आपल्या प्रभागाच्या प्रश्नांची जाण असणारे, आपल्या प्रभागाचा सर्वांगीण अभ्यास असणारे एकमेव उमेदवार दीपक रामकिसन वाघसकर. आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलूयात. साथ हवीये आपल्या सहकार्याची, साथ हवीये आपल्या एका अनमोल मताची. चला देऊ दीपक भाऊंना साथ. दीपक भाऊंना करायचंय स्वच्छ राजकारण आणि संपवायचेत आपल्या भागातील अवैध धंदे. मतदान दिनांक 11 जानेवारी 2015. मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, भिंगार कॅन्टोन्मेंट पंचवार्षिक निवडणूक सन 2015. वॉर्ड क्रमांक 3, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार किरण प्रभाकर पानपाटील यांचा अनुक्रमांक आहे 4 आणि निवडणूक चिन्ह आहे कमळ कमळ कमळ. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली घडवूयात आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास. स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध प्रभागासाठी लक्षात ठेवा, भाजपा, शिवसेना आणि रिपाईचे अधिकृत उमेदवार किरण प्रभाकर पानपाटील. बंधू भगिनी मतदारांनो, मत द्या कमळाला, मत नरेंद्रजी मोदींना. या देशाच्या प्रगतीसाठी निवडा भाजपला. येणारं नवीन वर्ष प्रत्येकाच्या घराघरात सुख, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो, एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना. तमाम नगरकरांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राजासारखं मन आणि मनासारखा राजा असलेले आपले सर्वांचे लाडके दयावान राजू मामा जाधव, तसेच श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ, जंगूभाई तालीम ट्रस्ट, सर्व सभासद, हितचिंतक व कार्यकर्ते. दयावान राजू मामा जाधव यांच्यातर्फे पुनश्च एक वार तमाम नगरकरांना नूतन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची, सफर करा युरोपची, बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं, दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं, किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन, पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग, बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार, तसेच सुगंधी अत्तर आणि ॲक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची, सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन
तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती, आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम, तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या महिन्यात होणार आहे. आणखीन 12 मंत्र्यांची नियुक्ती होणं बाकी आहे. त्यात महायुतीत भाजपा कोट्यातून 6 जणांना मंत्रिपद मिळणार आहेत. त्या यादीत घटक पक्षांचाही समावेश करण्यात येणार आहे. जानेवारीतील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा आणखीन विस्तार करण्यात येणार आहे. यात भाजपसह घटक पक्षांचे 12 जण मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी फडणवीस सरकारनं प्रथमच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना शिवसेनेला सत्तेत सामावून घेतलं होतं. तसंच भाजपच्याही 10 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली होती. त्यावेळी घटक पक्षांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली. मात्र त्यांना लवकरच सामावून घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. त्यानुसार फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळवल्याचं दिसतंय. फडणवीस आपल्या मंत्रिमंडळाचा दुसऱ्यांदा विस्तार करताना घटक पक्षांच्या 4 जणांना तर शिवसेनेच्या 2 नेत्यांना संधी देतील. तसंच उर्वरित 6 जागी भाजपच्या आमदारांना संधी मिळेल असं सूत्रांकडून बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नगर जिल्ह्यात तापमानाचा पारा खाली जाण्याची शक्यता आहे. राज्यात थंडी वाढत असताना नगरमध्ये ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाली आहे. पण हे तापमान खाली जाईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. जिल्ह्यात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र सध्या थंडीचे वारे वाहतात. येत्या 48 तासांमध्ये राज्यातील उत्तर आणि मध्य भागातील जिल्ह्यांना अतिथंडीचा इशारा मुंबई इथल्या हवामान खात्याकडून देण्यात आला. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महानगरपालिका, सर्व नगरपालिका, प्रांताधिकारी, नगरपंचायत आदींना अलर्ट करण्यात आला. थंडीच्या काळात जास्त दक्षता घेऊन जीवितहानी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आलेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. पाटबंधारे खात्यातल्या लिपिकाला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. 15,000 रुपये घेताना महादेव बनकर याला पकडण्यात या पथकाला यश आलंय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील नगर कार्यालयाच्या पथकानं नगर औरंगाबाद रोडवरील पाटबंधारे विभागात कारवाई करून रुपये 15,000ची लाच स्वीकारताना महादेव भागाजी बनकर यास रंगेहात पकडलं. पाटबंधारे कार्यालय गेटजवळील चहाच्या टपरीवर बनकर यानं लाचेची रक्कम स्वीकारली. बनकर याच्याकडे कर्मचाऱ्यांची मेडिकल बिले मंजुरीचा टेबल असल्याचं समजतंय. मेडिकल बिल मंजुरीसाठी त्यानं पैशाची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर कार्यालयाचे उपाधीक्षक अशोक देवरे, पोलीस निरीक्षक विजय मुर्तडक, पोलीस कर्मचारी वसंत वाव्हळ, प्रमोद जरे, नितीन दराडे, सुनील पवार, राजेंद्र सावंत, श्रीपाद ठाकूर, अंबादास दुलगे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. उद्धव काळापहाडसह अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या नियुक्तीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनी यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी मतमोजणी सकाळी पार पडली आणि 11 मतांनी या ठिकाणी माझा विजय झाला. खरं तर हा सर्वसामान्य मतदारांचं ज्यांनी नेतृत्व केलं अशा नगरसेवकांनी अत्यंत सुज्ञपणानं या ठिकाणी मला या पदावर काम करण्याची संधी या ठिकाणी दिली. खरं तर ह्या सर्व नगरसेवकांचे मी अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व नगरसेवकांचे मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भविष्यकाळामध्ये नगरसेवकांच्यासाठी एक प्रतिनिधित्व म्हणून मला आज या जिल्हा नियोजन मंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली. ज्या ज्या संस्थेमध्ये मला काम करण्याची यामागे संधी मिळाली, मग
व्यंकनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था असेल, शेख मोहम्मद महाराज पतसंस्था असेल किंवा काही नगरसेवक म्हणून मला श्रीगोंद्यामध्ये काम करण्याची ज्या ज्या ठिकाणी संधी मिळाली, मी अत्यंत प्रामाणिकपणे आणि अभ्यासूपणे प्रत्येक विषय मांडला. आज नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मला काम करण्याची संधी मिळते. नियोजन कमिटीमध्ये काम करत असताना जे चांगल्या पद्धतीचं काम व्हायला पाहिजे ते 100% करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन आणि जास्तीत जास्त अभ्यास करून कशा पद्धतीनं थोडक्या निधीमध्ये जास्त काम करता येईल आणि नगरसेवकांच्या दृष्टीनं, नगरपालिकांच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचे निर्णय माझ्या अभ्यासातून मला घेता येण्यासारखे आहेत हे नक्की मी घेण्याचा इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करेन. आणि पुन्हा एकदा ह्या सर्व नगरसेवकांनी, त्याचबरोबर सिद्धार्थजी मुरकुटे असतील, दत्ताजी पानसरे असतील, त्याचबरोबर रावरीचे तनपुरे साहेब असतील, ह्या सर्वांनी मला मदत केली. एकाचं नाव घेण्यापेक्षा प्रत्येक नगरसेवकांनी मदत केली आणि माझ्या सर्व सहकारी मित्रांचं या ठिकाणी मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि नवीन वर्षाच्या सर्वांनाच हार्दिक अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि नेवाशात आसिफ पटेल खून प्रकरणात 3 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संपूर्ण नेवासा तालुक्याचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं होतं. गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून आसिफ इशू पटेल यांचा खून केल्याबद्दल न्यायालयाने आज 3 जणांना जन्मठेप व 25,000 रुपये दंडाची शिक्षा दिली. जिल्हा सत्र न्यायाधीश शरद व्ही कुलकर्णी यांनी या खटल्याचा निकाल दिलाय. अन्य 5 आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे. स्थापनेपासून या न्यायालयानं दिलेली जन्मठेपीची ही पहिलीच शिक्षा आहे. सोपान भगवान गाडे उर्फ सोप्या, गोविंद अशोक काळे उर्फ धनंजय, अनिल चिमाजी लष्करे उर्फ बिट्टू यांना ही शिक्षा झाली आहे. त्यांना प्रत्येकी 25,000 रुपये दंड करण्यात आलाय. तो न भरल्यास त्यांना आणखी 1 वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल. दंडाच्या रकमेतील 70,000 रुपये मृत आसिफ यांची आई व फिर्यादी हलिमाबी पटेल यांना देण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय. रवींद्र बबन काळे, संतोष जगन्नाथ पंडुरे, राजेंद्र कारभारी काळे, अंबादास लक्ष्मण धोत्रे, संजय लक्ष्मण सुगदान यांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं मुक्तता केली. या गुन्ह्यात पोलिसांनी सुनील मोहन परदेशी उर्फ सोन्या याला उशिरा अटक केली. त्याच्यावर स्वतंत्र खटला चालवला जाणार आहे. या खटल्यात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. घटना प्रत्यक्ष पाहणारा इजाज, औरंगाबादचे डॉक्टर कैलास जिने, गावडे, उगले यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट भानुदास तांबे, ॲडव्होकेट प्रमोद वलटे, ॲडव्होकेट के.जी. रोकडे यांनी काम पाहिलं, तर आरोपींची बाजू ॲडव्होकेट रवींद्र भोसले, ॲडव्होकेट एम.बी. करडक, ॲडव्होकेट अशोक करडक, ॲडव्होकेट कुंदन परदेशी, ॲडव्होकेट अनिल आगले यांनी मांडली. सर्व आरोपी नेवाशातील असल्यानं व संवेदनशील परिस्थितीमुळे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी गावातील चौकात कडक बंदोबस्त ठेवला होता. न्यायालयाकडे जाणारे सर्व रस्ते अडवण्यात आले होते. तत्कालीन पोलीस निरीक्षक कैलास गावडे व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रदीप उगले यांनी तपास करून आरोपींना अटक केली. त्यावेळी नेवाशात संवेदनशील स्थिती निर्माण झाली होती. अमित मापारी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नेवासा. अवतार मेहरबाबांच्या देशविदेशातल्या कलाकारांनी दिनांक 4 जानेवारी रोजी मेहर वाद्यवृंदाचा मेहर निमंत्रण हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचं आवाहन अमेरिकेच्या पॅट्रिक सेनली, नगरचे पवन नाईक, इराणच्या झाहरा इराणी यांनी केलंय. अहमदनगर येथील अवतार मेहरबाबा प्रेमी देशविदेशातील कलाकारांनी येत्या रविवारी दिनांक 4 तारखेला सायंकाळी 5 वाजता देशभक्त रावसाहेब पटवर्धन स्मारक उद्यान, श्री समर्थ विद्या मंदिर, सावेडी येथे मेहर वाद्यवृंद प्रस्तुत मेहर निमंत्रण हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलाय. भारतीय संस्कृतीच्या अभूतपूर्व मूल्यातील सर्वधर्म समभाव व विश्वात्मकता या भावनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. शब्द, स्वर व नृत्यानं नटलेल्या या कार्यक्रमात देशविदेशातील विविध भाषा, वाद्य, संगीत, गायक, गायिका व संस्कृतींचा सुंदर संगम अहमदनगरच्या रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. मेहर निमंत्रण कार्यक्रमास अहमदनगरमधील नामवंत संस्था, ज्येष्ठ नागरिक मंच सावेडी, सरगमप्रेमी मित्रमंडळ व राधा पब्लिकेशन, शब्दसरी यांचं विशेष सहकार्य लाभलंय. मेहर निमंत्रण कार्यक्रम हा सर्व रसिकांसाठी निःशुल्क खुला असून या कार्यक्रमास उपस्थित राहून नववर्षाचा सुरेल अनुभव घ्यावा असं आवाहन कलाकारांच्या वतीनं करण्यात आलंय. मेहर वृंदातील पॅट्रिक सेनली, अमेरिका, पवन श्रीकांत नाईक, भारत व झाहरा इराणी, इराण यांनी आवाहन केलंय. थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यात येणार असल्याचं संयोजकांनी सांगितलंय. अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, पण त्यापूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन. कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं,
हम जलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। प्रिय मतदार बंधू भगिनींना विनम्र आवाहन, भिंगार कॅन्टोन्मेंट पंचवार्षिक निवडणूक सन 2015 वॉर्ड क्रमांक 3 मधील काँग्रेस आय पक्षाचे अधिकृत उमेदवार सुमित सूर्यकांत बनसोडे, तरुण तडफदार, सुशिक्षित व कर्तव्यदक्ष लोकप्रिय उमेदवार सुमित बनसोडे यांचा अनुक्रमांक आहे 5 आणि निवडणूक चिन्ह आहे हाताचा पंजा, हाताचा पंजा, हाताचा पंजा आणि आपल्या समोर उभा आहे एकमेव सक्षम पर्याय सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या रूपानं अर्थात सुमित बनसोडे। अनुक्रमांक 5 आणि निवडणूक चिन्ह हाताचा पंजा, हाताचा पंजा, हाताचा पंजा, हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून सुमित बनसोडे यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या। आपलं अमूल्य मत सुमित बनसोडे यांना, आपलं अमूल्य मत हाताच्या पंजाला, हाताच्या पंजाला मत म्हणजेच विकासाला मत। अब तो हमें आगे बढ़ते हैं रहना, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अहमदनगर छावणी परिषद सार्वत्रिक निवडणूक सन 2015 वॉर्ड क्रमांक 4 मधील लोकप्रिय अपक्ष उमेदवार दीपक रामकिसन वाघसकर यांचा अनुक्रमांक आहे 4 आणि निवडणूक चिन्ह आहे कब्बशी, कब्बशी, कब्बशी। चला बदलूयात भिंगार शहराची आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती। चांगल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गरज हवी आहे चांगल्या प्रतिनिधीची। प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आपल्या वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार, आपल्या प्रभागाच्या प्रश्नांची जाण असणारे, आपल्या प्रभागाचा सर्वांगीण अभ्यास असणारे एकमेव उमेदवार दीपक रामकिसन वाघसकर। आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलूयात। साथ हवी आहे आपल्या सहकार्याची, साथ हवी आहे आपल्या एका अनमोल मताची। चला देऊ दीपक भाऊंना साथ। दीपक भाऊंना करायचंय स्वच्छ राजकारण आणि संपवायचेत आपल्या भागातील अवैध धंदे। मतदान दिनांक 11 जानेवारी 2015। मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत। सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, भिंगार कॅन्टोन्मेंट पंचवार्षिक निवडणूक सन 2015 वॉर्ड क्रमांक 3 भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत उमेदवार किरण प्रभाकर पानपाटील यांचा अनुक्रमांक आहे 4 आणि निवडणूक चिन्ह आहे कमळ, कमळ, कमळ। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली घडवूयात आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास। स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध प्रभागासाठी लक्षात ठेवा भाजपा, शिवसेना आणि रिपाईचे अधिकृत उमेदवार किरण प्रभाकर पानपाटील। बंधू भगिनी मतदारांनो, मत द्या कमळाला, मत नरेंद्रजी मोदींना। या देशाच्या प्रगतीसाठी निवडा भाजपला। येणारं नवीन वर्ष प्रत्येकाच्या घराघरात सुख, समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना। तमाम नगरकरांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजासारखं मन आणि मनासारखा राजा असलेले आपले सर्वांचे लाडके दयावान राजू मामा जाधव, तसेच श्री सिद्धेश्वर तरुण मंडळ, जंगूभाई तालीम ट्रस्ट, सर्व सभासद, हितचिंतक व कार्यकर्ते दयावान राजू मामा जाधव यांच्यातर्फे पुनश्चेकवार तमाम नगरकरांना नूतन वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा। वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची, सफर करा युरोपची, बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं, दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा
20 ग्रॅम सोनं किंवा एक व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन, पुरुषांसाठी परिपूर्ण. शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ॲक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन. तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत. वामन हरी पेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरी पेठे ज्वेलर्स, साईराम, तेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाथर्डी नगरपालिकेत विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. विरोधी सदस्यांनी या निवडीवर बहिष्कार टाकला, त्यामुळे आपसुकच समित्यांची सर्व पदं राजीव राजळे गटाकडे आली आहेत. पाथर्डी पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडीमध्ये सर्व समित्या आमदार मोनिका राजळे गटाकडे बिनविरोध येऊन विरोधी 5 नगरसेवक गैरहजर राहिल्यानं विविध समित्यांसाठी सदस्य संख्या सुद्धा कमी राहिली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सुभाष भाटे यांनी काम पाहिलं. पालिकेच्या सभागृहात सोमवारी यासाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती प्रियंका काळोखे तर बांधकाम समितीच्या सभापतीपदी डॉक्टर शारदा गर्जे यांची निवड झाली आहे. आरोग्य समिती सभापतीपदी मंगल कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. गेले 3 वर्ष नगरसेवकपदी कार्यरत होते, विरोधक म्हणून काम केलं. त्यानंतर आता भाजपचं मोठ्या संख्येने पक्ष बळकट झाला आणि 10 नगरसेवकांनी सभापती पदाची जबाबदारी बांधकाम समितीच्या दिल्यामुळे आणखीच उत्साहाने काम करण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे. पाथर्डी शहरातील महिलांनी आणि नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावं, कारण कचरा हा रस्त्यावर फेकू नये, कारण कचरा हा घंटागाडीमध्येच टाकावा. कारण घंटागाडी जरी येत नसली तर त्यांनी वेळोवेळी, आता मी आरोग्य कमिटीची चेअरमन आहे, मला पण फोन केले तरी चालेल, मी आपल्या कर्मचाऱ्याला सांगून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करीन. महिलांचे अनेक अडचणी असतील, त्याला मी म्हणजे त्यांचे प्रश्न सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. महिला दिन असो किंवा बाल दिन असे काही वेगवेगळे कार्यक्रम आम्ही छानपैकी राबवून एकत्र येऊन साजरे करण्याचा प्रयत्न करू आणि महिलांच्या अनेक अडचणी असतील त्या पण सोडवण्याचा प्रयत्न करेल. पुरवठा समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष पद सिद्ध असल्यानं यासाठी बंडू बोरुडे यांची निवड जाहीर होऊन सदस्य म्हणून प्रमोद भांडारकर आणि नंदकुमार शेळके यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. स्थायी समितीचं अध्यक्षपद नगराध्यक्षांकडे पदसिद्ध असल्यानं या पदावर नगराध्यक्ष राजेंद्र उदमले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
या समितीचे सदस्य म्हणून अन्य सर्व समित्यांचे सभापती सदस्य म्हणून काम पाहतील. निवड जाहीर होताच सर्व सभापतींचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अभय आभाड यांनी माजी आमदार राजीव राजळे आणि आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध विकास कामं पूर्ण झाली असून आगामी काळात अनेक कामं केली जाणार आहेत. तसंच सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज चालू आहे. नव्या पदाधिकाऱ्यांना सर्वतोपरी आपण सहकार्य करू अशी ग्वाही दिली आहे. माजी आमदार चंद्रशेखर घुले, गटाचे सदस्य ज्योती बोरुडे, संजय भागवत तर रामगिरी बाबा आघाडीचे जनाबाई घोडके, बजरंग घोडके आणि वंदना टेके हे सदस्य अनुपस्थित होते. मुख्याधिकारी नानाभाऊ महानवर यांनी आभार मानले. स्थायी समितीचं फॉर्मेशन जे असतं हे सगळ्या समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सभापती असतात. त्यामुळे हे सगळ्या समितीचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य असतील आणि अध्यक्ष हे त्या समितीचे अध्यक्ष असतात, ते सभापती असतात. त्यामुळे त्याची काय अशी वेगळी डिक्लेरेशनची आवश्यकता नाही, परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून अध्यक्ष उदमले साहेब यांची निवड झाली अशी घोषणा. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. नेवाशात बिबट्यानं 7 शेळ्या फस्त केल्यात. यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण असून वन खात्यानं या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये. नेवाशात बिबट्या दिसला आणि बिबट्यानं जनावरं फस्त केली ही बातमी आपल्यासाठी काही नवीन नाही. नेवासा तालुक्यातील नागरिकांसाठी आता हे नेहमीच झालंय. अनेकांनी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये प्राणही गमावलेत. अनेक मातांनी आपली चिमुरडीही गमावली आहेत. नेवासा तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्यानं धुमाकूळ घालत 2 शेळ्या फस्त केल्यात. यामुळे या परिसरातील शेतकरी भयभीत झालाय. नवीन वर्षाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आपल्या शेळ्या गमवाव्या लागल्यात. या परिसरातील शेतकरी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करतायत. अमित मापारी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नेवासा. नगरमधील उदयोन्मुख चित्रकार योगेश हराळे यांनी साईबाबांच्या जीवनावर काढलेल्या तैलचित्रांचं प्रदर्शन द्वारकामाईत भरवण्यात आलं. या प्रदर्शनाचा सर्व भक्तांनी आस्वाद घेण्याचं आवाहन हराळे यांनी केलं. यानंतरही आपण काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. माझे सहनिवेदक उद्धव काळा पहाड यांच्याकडून. भिंगार शहराच्या वैभवात भर घालणारा हॉटेल जलसाचा शानदार शुभारंभ पार पडलाय. आमदार शिवाजीराव कर्डिले, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर यांच्यासह भुजबळ परिवारातील सदस्यांनी या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. आकर्षक विद्युत रोषणाई, मान्यवरांच्या शुभेच्छा, दिमागदार आयोजन यामुळे रंगला हॉटेल जलसाचा उद्घाटन सोहळा. भुजबळ परिवाराच्या यशामध्ये आणि त्यांच्या वाटचालीमध्ये या हॉटेलच्या रूपानं आणखी एक भर पडली आहे. भिंगार उपनगरात या हॉटेलमुळे तेथील रहिवाशांना आता नगराला येण्याची गरज पडणार नाही. त्यांचा वेळ आणि पैसाही यामुळे वाचणार आहे, कारण येथे सर्व सुविधा त्यांना उपलब्ध होणार आहेत. कुटुंबासाठी स्वतंत्र व्यवस्था येथे असणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांपासून सर्वांसाठीच परवडेल असे दर या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. आमदार शिवाजी कर्डिले यांनी भुजबळ परिवाराच्या या नवीन हॉटेलला शुभेच्छा दिल्यात. पाहूयात ते काय म्हणाले. हॉटेलचा व्यवसाय कसा करावा, कसा चालावा, क्वालिटी कशी ठेवा, क्वांटिटी कशी ठेवा, स्वच्छता कशी ठेवावं आणि गिरायकाचा खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये विश्वास कसा प्राप्त करावा याचा आदर्श घ्यायचा असेल तर आपल्या खऱ्या बोरुटे कुटुंबाकडूनच खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये घेतला पाहिजे. एवढे हॉटेल त्याच्यामध्ये शहरामध्ये चालित असताना कधी पेपरला एक छोटीशी बातमीसुद्धा कधी त्या हॉटेलची कधी आपल्याला पाहायला मिळाली नाही का बोरुडेच्या कुटुंबाच्या हॉटेलमध्ये एखादा माणूस गेला, कुठं भांडण झालं, तक्रार झाली, जेवण चांगलं मिळालं नाही, क्वालिटी चांगली नव्हती, असं मात्र आत्तापर्यंत कधीच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला नाही, ऐकायला मिळालं नाही. म्हणून आता भुजबळ कुटुंब आणि बोरुडे कुटुंबाच्या जवळचे संबंध येतं. आता रावसाहेबाला त्याच्यामध्ये वसंतरावला एकच सांगतो का आता थोडंसं मदत मार्गदर्शन करण्याचं काम आपण जर यांना केलं. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे नगर शहर प्रमुख संभाजी कदम, नगर पंचायत समितीचे उपसभापती शरद झोडगे यांच्यासह भुजबळ परिवारातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट, हितचिंतक यांच्या शुभेच्छा आणि उपस्थितीमुळे हा उद्घाटन सोहळा आणखीनच दिमागदार पद्धतीने पार पडला. ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा देणार असल्याचं संचालक भुजबळ यांनी सांगितलंय. आज 9 वर्षाच्या निमित्ताने आपण आज आपल्या हॉटेल जलसाचा शुभारंभ करीत आहोत. तरी आज माननीय आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन आपण केलेलं आहे आणि त्यांनी देखील आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे
देखील आपण या ठिकाणी इथं केलेलं आहे. सर्वांची पाण्याची व्यवस्था व्हावी याकरता आपण हा हॉल केलेला आहे. तसंच फॅमिलीसाठी एक स्वतंत्र हॉल व एक टेरेस यासाठी आपण केलेलं आहे. तिथे व्यवस्था घेता यावा, आनंद घेता यावा यासाठी आपण या ठिकाणी इथं चांगली व्यवस्था केलेली आहे. अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, भिंगार. फर्निचर क्षेत्रामध्ये नावाजलेलं मराठी नाव म्हणजे ढवळे परिवार आणि ढवळे परिवाराचं योगीराज शोरूम. या योगीराज शोरूमच्या 5व्या शाखेचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते थाटामाटात पार पडलं. फर्निचर व्यवसाय म्हटलं की आपल्यासमोर उभे राहतात राजस्थानसह बाहेरील राज्यातील व्यावसायिक. मात्र मराठी माणूसही या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो हे गेली अनेक वर्ष ढवळे परिवारानं दाखवून दिलंय. योगीराज फर्निचर या फर्मच्या 5व्या शाखेचं उद्घाटन 29 तारखेला आमदार महापौर संग्राम जगताप, जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, महंत हरिभक्तपरायण बीडकर महाराज, उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, नवनागापूरचे सरपंच दत्ता पाटील सप्रे, अशोक बडे, पोपट बारसकर या मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडलं. योगीराज फर्निचरनं नवनवीन व्हरायटीसह वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्रँड्स या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेत. हे त्यांच्या शोरूमचं खास वैशिष्ट्य सांगता येईल. या शोरूममध्ये ग्राहकांसाठी काय काय आहे याविषयी अधिक माहिती दिली संचालक महेश ढवळे यांनी. माझ्या शोरूमचं नाव योगीराज फर्निचर. आमच्याकडे सर्व प्रकारचे लग्न सेट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ऑफिस सेट्स, हॉटेलला लागणारे सर्व टेबल, चेअर्स सर्व काही उपलब्ध आहे. आणि आमच्या ह्या शोरूमचं शाखा नंबर 5 आहे. आमच्या शोरूमचं उद्घाटन काल 29/12/2014 रोजी करण्यात आलं आहे. हे शोरूमचं उद्घाटन आमचे नागापूरचे महंत वालीराजबाबा बेडकर यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे उद्योगपती लिंबाशेठ नागरगोजे, त्याचप्रमाणे माधवराव लामखडे साहेब, तसेच नागापूरमधले नवनागापूर सरपंच दत्ता पाटील सप्रे, माजी सभागृह नेते अशोक बडे, माजी नगरसेवक पोपट बारसकर, आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते पार पडले. आपल्याकडे काय काय व्हरायटीज आहे आणि कोणत्या कंपनीचे आहेत? तुम्ही मॅनेजर आहे ना? आमच्याकडं नीलकमल, त्याचप्रमाणे गोदरेज, कॉस्मो याचे सर्व काही बेड सेट सर्व काही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आमच्याकडे वर्लपूल, LG, पॅनासॉनिक, हायर व कॅल्क्युलेटर, त्याचे LCD, TV, फ्रीज, AC, त्याचप्रमाणे मिक्सर, वॉशिंग मशीन हे सर्व काही उपलब्ध आहे. आमच्याकडे विविध कंपनीचे ब्रँडेड वस्तू आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी ठेवतो, तरी ग्राहकांनी इथे एकदा अवश्य भेट द्यावी. योगीराज फर्निचरमध्ये ग्राहकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध असणार आहेत. फर्निचर विश्वातील हे मराठी पाऊल यशस्वी होत आहे. टॉप क्लास फर्निचरसाठी येथे सर्व ब्रँडेड कंपनीचे फर्निचर तसेच सर्व काही उपलब्ध असणार आहे. ग्राहकांसाठी 0% व्याजदरात बजाज फायनान्सही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नितीन गाडे योगीराज फर्निचरमध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतोय. योगीराज फर्निचरमध्ये खास लग्न बसण्यासाठी काही खास पॅकेजेस बनवलेले आहे. त्यामध्ये सोयरीक पॅकेजेस आहे, स्वस्तिक आहे, सौभाग्य आणि स्वयंवर आहे. या प्रत्येक पॅकेजमध्ये जवळपास 8 ते 9 10 वस्तू येऊन जातात. हे सगळं सेमी ब्रँडिंगमध्ये बनवलं जातं. सगळं वुड बेस पार्टिकल बोर्डमध्ये बनवलं जातं. प्लस हे लग्न बसते व्यतिरिक्त परत होम पॅकेजेस जर पाहिजे असेल तर बेडरूम सेट पण आपल्याकडं अवेलेबल आहे. त्यामध्ये मेम्ब्रेन, इटालियन प्लस ब्रँडिंगमध्ये जर पाहायला गेलं तर कॉस्मोची ब्रँडिंग जवळपास 20 ते 25 बेडरूम सेटची रेंज आहे. प्लस सोफ्यामध्ये पाहायला गेलं तर सोफ्यामध्ये प्रत्येक सोफ्याला 3 वर्षाची गॅरंटी आपण सोफ्यामध्ये ठेवलेली आहे. प्लस थोडंसं सोफ्यामध्ये कस्टमाइज जरी म्हटलं तरी आपण या शोरूममधून आपण देऊ शकतो. प्लस ऑफिस फर्निचर आहेत, ऑफिस चेअर आहेत, प्लस रेस्टॉरंटसाठी जे अवेलेबल जे पाहिजे असतं फर्निचर, गार्डन फर्निचर वगैरे ते पण आपल्याला इथून देऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की कस्टमरला वन टाईम पेमेंट ज्यावेळेस द्यावं लागतं या ठिकाणी, तर ते त्यांच्यासाठी एक आपण बजाज फायनान्स ही पण सुविधा ठेवलेली आहे की जेणेकरून लोकांना मासिक हप्त्यामध्ये पण देखील फर्निचर आपण अवेलेबल करून देतो आहे. प्लस हे जे योगीराज फर्निचर हे शोरूम आहे हे निंबळक रोडला MIDC एरियामध्ये साधारणतः एक हायवेपासून 500 फुटावर. रेट कसे आता याची रेट पण सांगा. नाही रेट कसे इतरपेक्षा रेट आपले कमी आहे. हां
मार्केट रेंजपेक्षा रेटमध्ये कमी मार्केट जी रेंज असेल रेटची त्याच्यापेक्षा कधी पण आपल्याला वाजवी दरामध्ये योगीराज फर्निचरमध्ये फर्निचर उपलब्ध होऊ शकतं. आणि प्लस होम पॅकेजेस किंवा लग्न बसती हे आपण 30 किलोमीटरपर्यंत 30 ते 40 किलोमीटरपर्यंत आपण पोच सेवा देतो. लग्नसराई, नवीन वर्ष, दीपावलीसह वेगवेगळ्या सणांसाठी आणि फर्निचरच्या खरेदीसाठी ग्राहक योगीराज फर्निचरमध्ये गर्दी करणार यात काहीच शंका नाही. अनेक मान्यवरांनी योगीराजच्या या नवीन शाखेला शुभेच्छा दिल्यात. ढवळे आणि योगेश ढवळे या बंधूंनी, सुशिक्षित बंधूंनी MIDCच्या परिसरामध्ये नागापूरमध्ये अतिशय भव्य असं शोरूम या ठिकाणी फर्निचरचं सुरू केलेलं आहे. आणि या शोरूमच्या माध्यमामधून या परिसरामध्ये जे आमचे कामगार बंधू आहेत ते नवीन घरं बांधतात त्यांना या ठिकाणी फर्निचरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. योगीराज फर्निचरचं नावलौकिक चांगलं आहे. त्यांच्या बऱ्याच शाखा आहेत. आमच्या नवनागापूरमध्ये त्यांनी शाखा सुरू केली. त्यांच्या या शाखेला ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो की त्यांच्या व्यवसायाची वृद्धी व्हावी. अनिल शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येऊ घातली आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महाराष्ट्रामधून द्यावायच्या 5 जागेसाठी होमिओपॅथिक डॉक्टर्स अन्याय निवारण संघर्ष समिती, महाराष्ट्र होमिओपॅथिक महाविद्यालयाचे फेडरेशन व हिंपम होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या 3 संघटनांनी मिळून या महाराष्ट्रामधून द्यावायच्या 5 जागेसाठी केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेसाठी 5 उमेदवार दिलेले आहेत. त्यामध्ये विद्यमान सदस्य केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे उपाध्यक्ष डॉक्टर अरुण कुमारजी भस्मे, डॉक्टर शांतीलालजी देसरडा, विद्यमान सदस्य केंद्रीय होमिओपॅथिक परिषद औरंगाबाद प्राचार्य डॉक्टर रवी भोसले, विद्यमान केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे सदस्य यांना एक उमेदवारी दिलेली आहे. व हिंपम ही संघटना जी महाराष्ट्रातील आहे आमच्याबरोबर आलेली त्या संघटनेचे डॉक्टर शिवदास भोसले नवी मुंबई व डॉक्टर DB चौधरी, दयानंद चौधरी नागपूर ह्या 5 लोकांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आणि विद्यमान सदस्य म्हणून केंद्रीय होमिओपॅथिक परिषद नवी दिल्ली येथे असेल महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये होमिओपॅथी शास्त्र आणि शास्त्राच्या प्रचार आणि प्रसारासाठी गेली 10-15 वर्षे आम्ही या महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. काम करत असताना महाराष्ट्र शासनाने राजमान्यता दिली परंतु राजाश्रय दिला नव्हता. जे होमिओपॅथी चिकित्सकांना महाविद्यालय, विद्यार्थी, प्राध्यापक यांना ज्या फॅसिलिटी द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नव्हत्या. आणि म्हणून महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेच्या माध्यमातून आम्ही होमिओपॅथीच्या उत्थानासाठी, विकासासाठी अनेक वेळा राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. आणि राज्य सरकारने माननीय आमदार राजेजी टोपे साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री गावित साहेब, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या राज्यामध्ये जे 56,000 ते 58,000 डॉक्टरांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेमध्ये नोंदणी झाली आणि या होमिओपॅथी चिकित्सकांच्या ज्या अडीअडचणी होत्या त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेने वेळोवेळी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांचे डेलिगेशन असेल, चर्चा असेल, कोहली समिती असेल, अनेक समितीच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला पटवून दिलं. आणि महाराष्ट्रामधली आरोग्य व्यवस्था ग्रामीण भागामध्ये असेल, शहरी भागामध्ये असेल, जिथं ॲलोपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक पोहोचत नाहीत आणि आरोग्य व्यवस्था आपल्याला या लोकसंख्येच्या संख्येनुसार ग्रामीण भागामध्ये होमिओपॅथिक चिकित्सक काही प्रमाणामध्ये इमर्जन्सीमध्ये, आपत्कालीन परिस्थितीमध्ये ॲलोपॅथीची काही औषधे वापरावीच लागतात आणि त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं. आज 31 डिसेंबर, नवीन वर्षाचं स्वागत आपण जल्लोषात आणि आनंदात करणार आहोत. हा आनंद आणि जल्लोष साजरा करताना त्याचा इतरांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि समाज स्वास्थ्य बिघडणार नाही याची आपण प्रत्येकानंच काळजी घ्यायला हवी. हे आवाहन करून आजचं बातमीपत्र मी इथेच संपवते.